हाय, गुड मॉर्निंग टू ऑल. हॅलो. सो फायनली जसा माझा अंदाज होताच, आपली सिडकोची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. व्हायचीच होती ती. UPSCची प्रिलिम असताना सेम डेला दुसरी कुठलाही आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर पोस्टपोन व्हायच्याच मार्गावर होता. सो जो की आता जुलैमध्ये गेलेला आहे आणि तुम्ही जुलैमध्ये डेफिनेटली त्याला एक्सपेक्ट करू शकता. आता सिनेरिओ असा झाला आहे, सिडकोचं तर ऑल ऑफ सडन त्यांनी मध्ये आता शेड्यूल केलेला. बघायला गेलं तर त्यांनी फॉर्म गेल्या वर्षीच भरून घेतलेला. पण महाट्रान्सको जो की आता काही महिन्यांपूर्वी त्याचे ॲक्टिव्ह झालेली लिंक आपण भरला आहे आणि महाट्रान्सकोची एक्झाम त्यांनी मे जून आय गेस दिलेली होती. बट स्टील तीसुद्धा जुलैमध्ये ती होईल. 3 आठवड्यांआधी तुम्हाला त्याचं हे समजतीलच, डेट समजतीलच. 3 आठवड्यांआधी ते सर्क्युलर रिलीज करतील. सो आता असा सिनेरिओ आहे की महाट्रान्सको आणि ज्या मुलांनी सिडको भरलेला आहे, ओके, सो त्यांच्यासाठी सिडकोसुद्धा असे दोन्ही एक्झाम तुम्ही राहिलेल्या पुढच्या इथून पुढे दिवसांमध्ये कसं ॲप्रोच ठेवून कसं प्रिपेअर करू शकता. आणि पुढच्या दिवसांचं बघा, मला सुद्धा माहिती नाही की किती दिवसांमध्ये एक्झाम होतील, तरीसुद्धा मी हा जून आता चालू झालेला आहे, म्हणजे आज 4 जून आहे नेमका. ॲक्च्युली काल माझ्या डिव्हाइसच्या प्रॉब्लेममुळे मी कालच रेकॉर्ड केलेला, सो मला अगेन एक दिवस तुमच्यासमोर यायला डिले झाला. त्याबद्दल पहिलं तर सॉरी, मी आपल्या ग्रुपवर मेसेज केलेला. पण आज 4 जून आहे. सो जून आणि जुलै तुम्ही काय करा, ज्यावेळेला तुम्ही आता स्टडीला बसाल ना, तुम्ही ह्या अनसर्टनिटीमध्ये बसू नका की कधी होईल एक्झाम माहिती नाही सर, 20 दिवसात लागेल, 30 दिवसात लागेल, 40 दिवसात लागेल, की सर 2 महिन्याच्या बियॉन्ड जाईल. नाही, ती ज्यावेळेला हे जे 2 पेपर आहेत सिडको आणि महाट्रान्सको, ज्यावेळेला त्यांना शेड्यूल व्हायचं आहे त्यावेळेला शेड्यूल होऊ देत. आणि शेड्यूल व्हायच्या तुम्हाला 3 आठवड्याआधी, मी परत काय म्हणतोय व्यवस्थित ऐका, 3 आठवड्यांआधी तुम्हाला समजणारच आहे, राईट. त्यावेळेला त्या 3 आठवड्यांमध्ये, राईट, त्या 3 आठवड्यांमध्ये आपण स्वतःला तेवढं आपण ॲडॉप्ट करूच शकतो, राईट. राहिलेल्या टाईममध्ये आपण स्वतःला त्या झोनमध्ये नेऊ शकतो. पण त्याच्या आधी ज्यावेळेला डेट लॉन्च झालेला नाही आहेत, ओके, सिडको आणि महाट्रान्सकोबद्दल बोलतोय मी, ओके. सो तुम्ही 60 डेज पुढचे 2 महिने तुम्हाला प्रॉपर युटिलाइज करायचे. आता मी बघतोय यूट्यूबवर बरेच बाकीचे फॅकल्टीज आहेत, बाकीचे टीचर्स आहेत. सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट खूप हमली राहून मी करतोय की तुम्ही NMMC किंवा TCS आणि IBPSचे पेपर एकत्र कम्पेअर करू नका. कारण काय होतं, ज्यावेळेला आपण IBPSच्या रिलेटेड आपण मुलांसमोर येतोय ना, त्या एक्झामची नावं घेऊन आणि त्या एक्झामसाठी मुलांना गाईड करायला येतोय ना, त्यावेळेला आपली एक टीचर म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. कारण आपल्या जसे स्टुडंटकडे नाही आहे तसे आपल्याकडे पण काही क्वेश्चन्स नाही आहेत IBPSचे. सो आपल्याला अजून बेटर ॲनालिसिस करून, बेटर आपला एक्सपिरियन्स यूज करून आपल्याला मुलांसमोर यायचं आहे. शेवटी अल्टिमेटली आपण त्यांना गाईड करतोय, त्यांना मेंटॉर करतोय. पण ह्याचं काही भान टीचर बरेचसे ठेवताना दिसत नाही आहेत. मी बघतोय सरसकट NMMC सोबत महाट्रान्सको वॉट एव्हर WRDचं काहीतरी मध्येच नाव घेत आहे. WRDची काही लॉन्च पण झालेली नाही आहे, त्याच्यासाठी ह्यांना काही करायचं नाही आहे. सो ते सगळे एकत्र भेळ करून तुमच्यासमोर आणतात आणि काय प्रॅक्टिस सेशन, कुठले तरी स्ट्रॅटेजी, काहीतरी एखादी जाहिरात लॉन्च झाली की यांचा चेहरा दिसतो. येस, मला कोणाला क्रिटिक नाही करायचं आहे, फक्त मला एवढंच सांगायचं आहे की पुढचे जे 2 महिन्यांचे दिवस आहेत, 2 महिने आहेत, ओके, त्या दिवसांमध्ये आपल्याला आपण ज्या एक्झामसाठी आपण तयारी करतोय आपल्याला माहिती पाहिजे की त्याचं नेचर काय असू शकतं. सिडको, महाट्रान्सको, आता झालेली BMC, हे सगळे एका कॅटेगरीच्या एक्झाम तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण IBPS फॅक्टर ॲक्च्युअलमध्ये तिथे वर्क करतो. तुम्हाला टेस्ट सिरीज IBPSसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट होते, पण TCSसाठी गरज नाही लागत. TCSमध्ये तुम्हाला 120 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स असतात आणि इकडे 120 मिनिट दिले तर नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतात, किंवा जर BMCमध्ये तर 90 मिनिट्सच होते. आणि प्लस रिझनिंग वगैरे ज्या क्वालिटीचं IBPS विचारतं, मी घाबरवत नाही आहे. डेफिनेटली ते जर आपण मेहनत करतो तर आपल्या इंजिनिअरिंगपेक्षा काहीच अवघड नाही आपल्याला, राईट. म्हणजे आपल्याला इंजिनियर्सपेक्षा आपल्यापेक्षा काही अवघड नसायला पाहिजे आपल्याला. पण जर आपला ॲप्रोच चुकला, आपला विचार चुकला आणि आपल्याला जे गाईड करतायत जर ते चुकीचे असतील तर सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मी स्टुडंट म्हणून तुम्हाला अवेअर करतोय, उगाच नको त्या मार्गाला जाऊ नका. सतत यूट्यूबला वेळ घालवत बसू नका. प्रत्येकाच्या लाईव्ह सेशन्स अटेंड करायची काही गरज नाही आहे. तुम्हाला जर आयडिया क्लिअर झाली आहे, ओके, तुम्ही तुमचा पूर्ण वेळ तुमचा स्टडीमध्ये आणि तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये द्यायला पाहिजे. तोच तुमचा इनपुट असेल, राईट इनपुट. सो मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. पहिल्याच आपल्या स्लाईडला डिस्क्लेमर आहे. तुम्हाला हे समजून घ्या की इथून जो आपला पुढच्या साईट्स असणार आहेत तो ते कोण कोण बघू शकतात, कुठल्या ह्याला पोझिशनला, ओके. सो सगळ्यात आधी तर जे डायरेक्ट हा व्हिडिओ बघतायत, ज्यांनी माझे पहिले 2 व्हिडिओ नाही बघितले, आता 15 डेजमध्ये मी सिडकोचे सेपरेट स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आणि महाट्रान्सकोचा वर स्ट्रॅटेजिकल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सगळ्यात पहिले तर ते जाऊन बघा, कारण पुढे असं होऊ शकतं ह्या व्हिडिओमध्ये त्याचे रेफरन्सेस येतील
किंवा काही गोष्टी असतील ज्या डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये घेतल्यात पण ह्या व्हिडिओमध्ये नसतील. सो एकतर ते तुम्ही जाऊन बघा, जे फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत असतील किंवा माझ्या चॅनलवर मला ऐकायला पहिल्यांदा आले असतील त्यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला हा बेटर कळेल. आणि बाकीच्यांसाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. मी बघतो ते ड्युरेशन अँड ऑल बरेच कमी ड्युरेशन असतं. सगळ्यात पहिलं तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून बघा, मला त्याचा काही इश्यू नाही आहे. पण जर तुम्ही पूर्ण नाही बघितलं तर तुम्हाला पूर्ण कसं कळणार मी काय म्हणतोय किंवा काय अप्रोच आहे किंवा मी काय स्लाइड्स तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, राईट. सो तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. जर ते बघताय देन मग तुम्ही डिसाईड करा की ओके आता सरांनी सांगितलं ते आपल्याला कितपत फॉलो करायचं आहे. डेफिनेटली ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो सगळ्यात पहिलं तर ते, देन त्याच्यानंतर ही कंप्लीट जे काही विचार मांडेन, जे काही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगेन, प्लॅन ऑफ ॲक्शन सांगेन, हा कम्प्लिटली माझ्या विचारांवर आहे, माझा जो काही एक्सपिरियन्स आहे एक्झाम रिलेटेड. सो त्या बेसिसवर असेल. सो तुम्ही ते डेफिनेटली मॉडिफाय करू शकता. आणि मी प्रत्येक वेळेला मला तेच पाहिजे असतं. मी कधीच तुम्हाला हे नाही घेऊन येत की ॲज इट इज मी जसं म्हणतो तसंच डिक्टेटरशिपसारखं मी म्हणतो तसंच फॉलो करा 100%. नाही, मी तुम्हाला विचार द्यायला आलो आहे. एक शिक्षक शेवटी दुसरा काही करत नसतो, तो त्याच्या स्टुडंट्सना विचार देतो. विचार म्हणजेच मी कायम म्हणतो ॲप्रोच देतोय मी तुम्हाला. सो तो ॲप्रोच घ्या आणि तुम्ही तुमचं जे काही मी सांगतोय त्याला एक सर्टन फ्रेमवर्क म्हणून तुम्ही तुमची मॉडिफाय करा स्ट्रॅटेजी, राईट. देन त्याच्यानंतर टेक्निकल मस्ट बी गुड इनफ. येस, असं नाही होणार की तुम्ही आताच पासआउट झालात आणि आताच स्पर्धा परीक्षांमध्ये आलात आपले आणि तुमचं आता तुम्ही स्टार्ट करताय आणि महाट्रान्सको सिडकोला अपियर करताय आणि माझा व्हिडिओ बघताय. सो त्या मुलांसाठी डेफिनेटली ह्या व्हिडिओमधून काही इन्साइट्स मिळणं अवघड आहे. कारण ह्या व्हिडिओची नेसेसिटी ही आहे की म्हणजे माझी जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती की तुमचं बेसिक तुमचं टेक्निकल तुम्ही अभ्यास करत आलेला पाहिजे. अजूनपर्यंत ज्या काही एक्झाम झाल्या आहेत आपल्या, मग त्या डायरेक्ट रिक्रुटमेंट्स असतील किंवा MPSC असेल, तर त्यामध्ये मिनिमम अशी रिक्वायरमेंट आहे, मिनिमम एका एक्झामसाठी तरी तुम्ही प्रिपेअर केलेलं असावं टेक्निकल, म्हणजे आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स. जर ते तुम्ही केलेले आहेत तर तुमच्याकडे क्लास नोट्स अवेलेबल असतील, मे बी तुमच्याकडे शॉर्ट नोट्स सुद्धा असतील. सो बेस्ट वेमध्ये मग मी पुढे जे काय सांगतोय ते ॲड ऑन करून व्हॅल्यू ॲडेड होऊन तुम्हाला त्याचा फायदा मिळेल, राईट. सो देन त्याच्यानंतर बघा 60 दिवसांची स्ट्रॅटेजी आहे, हे तर मी क्लिअर करतो. आता ते 60 दिवस तुम्ही कट टू कट प्रत्येक दिवसाला काय मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो नाही आहे टास्क, पण तुम्हाला जो मी विचार देतोय तो तुम्हाला डेफिनेटली कळेल. माझा म्हणण्याचा अर्थ आहे 60 दिवस म्हणजे पूर्ण जून आणि जुलै. ओके, बाकी पुढे आपण बघूया. सगळ्यात पहिलं तर काही डिस्कस करायचे जे आपल्याला आपलं टार्गेट माहिती पाहिजे. टार्गेट मी तुम्हाला एकतर पहिलं म्हटलं 60 दिवस आपल्याला आपल्या आयुष्याचे युटिलाइज करायचे. आणि खरं एक सांगतो की ज्यांना खरोखर मेहनत घ्यायची आहे, बघा काही मोस्ट ऑफ द पीपल जॉब करत असतील, काही जॉब नसतील करत, म्हणजे ते फुल टाईम प्रिपेअर करत असतील, पण कोणालाही कोणापेक्षा तरी ॲडव्हान्टेज जास्त आहे असं काही समजू नका. तुम्हाला तुमची जागा हवी आहे. मी कधीच असा शिक्षक नाही आहे की तुम्हाला मी म्हणेन की तुमच्या कॉम्पिटिटर्स बघा बेस्ट पोझिशनला आहेत, ते त्यांचा अभ्यास करतायत, तुम्ही मागे राहताय. तुम्ही ज्यावेळेला झोपताय त्यावेळेला ते स्टडी करतायत, तुम्ही ज्यावेळेला स्टडी करताय त्यावेळेला ते पण स्टडीज करतायत. हे असं काही मला पटत नाही. मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेचं सगळ्यात मोठं गमक तेच आहे की ही स्पर्धा जी आहे ना ती पहिली तर आपल्याशी असते. आणि जर आपण आपल्यावर विजय मिळवू शकतोय ना तर मला वाटत नाही आपण कोणासोबत फाईट करतोय, कम्पीट करतोय. आपण आपल्यावर विजय मिळवतोय तर शेवटी आपल्याला आपली एक सीट पाहिजे असते. सो आणि मी हे पर्सनली माझ्या एक्सपिरियन्सने सांगू शकतोय. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, एक सीट असताना मी 1.5 वर्ष त्या एक्झामसाठी थांबून तयारी केलेली आहे त्या एक्झामची, BRCची. ओके, नाही क्रॅक झालो. चौथा की 5वा आलेलो, वेटिंग लिस्टवर होतो. एकच जागा होती, 4 आम्ही वेटिंग लिस्टवर होतो आणि एकाला जागा अलॉट केलेली. ठीक आहे. सो मला एवढं सांगायचं आहे की ज्या मेहनत घ्यायला तयार आहेत 60 दिवसांसाठी, सो त्यांच्यासाठी आहे. उगाच जे नाही आहेत तयार फक्त, तर तुम्ही मला नाही वाटत की तुम्ही पुढे थांबून व्हिडिओमध्ये आपल्या टाईम वेस्ट करावा. ओके, सो ह्याच्यामधून आपल्याला काय आपलं टार्गेट असणार आहे या 60 दिवसांमध्ये, आपल्याला कसं आपलं प्लॅन ऑफ ॲक्शन, आपल्याला रोजचं आपलं टास्क आपल्याला इव्हन ब्रेक फर्दर करायचे आहेत. तर ते कशासाठी करायचे आहेत, तर आपल्याला आता मी फक्त स्पेसिफिक सिडको आणि महाट्रान्सकोसाठी बोलतोय. ओके, सो ह्याच्यामधून आपल्याला एक तरी मिनिमम पोस्ट आपल्याला क्रॅक करायचे, हे आपलं काय टार्गेट आहे. किती दिवसांमध्ये, ह्या राहिलेल्या 2 महिन्यांमध्ये. काय रिक्वायरमेंट आहे, तुमचं टेक्निकल तुम्ही एक बेअर मिनिमम आधी एका एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर केलेलं असावं. ओके, सो टार्गेट समजलं. आता आहे ना बघा कंपॅरिझन बघून घेऊया. पहिलं तर त्याचं सिलेबस स्ट्रक्चर कसं आहे पेपरचं, हे एकदा समजलं की मग आपण पुढच्या गोष्टी आपल्याला समजायला इझी जाईल. कंपॅरिझनमध्ये मिडल बघा, मिडलला जे राऊंड्स आहेत. सो पहिलं T म्हणजे, ते मी तुम्हाला सांगतो, पहिलं T म्हणजे टेक्निकल, देन मराठीचं आहे, E फॉर इंग्लिश, देन CA म्हणजे करंट अफेअर आहे, देन R म्हणजे रिझनिंग आहे, आणि लास्टला Q म्हणजे क्वांट आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ओके, ह्या बेसिसवर आपण कंपॅरिझन करतो, म्हणजे सब्जेक्टच्या किंवा सेक्शनच्या बेसिसवर. तर आपल्या लेफ्ट हँड साईडला ओके सिडको आहे आणि राईट हँड साईडला महाट्रान्सको आहे. ओके, सो तुम्हाला 1 बाय 1 व्यवस्थित समजून घ्या.
टेक्निकल आपल्याला दोन्ही एक्झाममध्ये 50 प्रश्न आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं बघा गेल्या व्हिडिओमध्ये कुठल्या तरी एका, की तुम्हाला ना रोज तुम्ही 50 प्रश्न, मग तुमचे जसे सब्जेक्ट प्रिपेअर होतील ना, तुम्ही पहिलं तर ते प्रिपेअर कराल, बिल्ड कराल, मग त्याचं रिव्हिजन कराल, रीड करत जाल, तर ते रोज त्या ऑन द बेसिस ऑफ युअर सब्जेक्ट्स विच यू आर गोइंग टू बी डन ड्युरिंग युअर प्रिपरेशन, तर तुम्ही रोज 50 प्रश्न सोडवायचे, ह्याची हॅबिट ठेवा. ओके. सो बघा, टेक्निकल सिडकोला पण 50 प्रश्न आहेत आणि महाट्रान्सकोला पण 50 प्रश्न आहेत. आणि बेस्ट पार्ट काय आहे, तुमचे जेवढे प्रश्न आहेत किंवा जेवढे प्रश्न तुमचे बरोबर येत आहेत त्याचे त्या नंबरच्या दुप्पट मार्क्स तुम्हाला मिळत आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कला आहे, प्रत्येक प्रश्न 2 मार्कला आहे, राईट. सो हा जास्त मोठा ॲडव्हान्टेज आहे. तर पुढे आपल्याला कळेल. आता मराठी बघा आणि इंग्लिश आपल्या महाट्रान्सकोला नाही आहे, पण मराठी दोन्हीकडे आहे. सिडकोला कसं आहे, 20 प्रश्न विचारणार, 20 मार्क, म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 मार्कला असणार. पण महाट्रान्सकोमध्ये गणितं बदलतात. महाट्रान्सकोमध्ये तुम्हाला 20 प्रश्न विचारतात, पण 10 मार्क किती देतात, 10 मार्क. म्हणजे ह्याचा अर्थ काय, प्रत्येक प्रश्न जर तुम्ही बरोबर आला तर तुम्हाला एका प्रश्नामागे अर्धा मार्क मिळणार, राईट. सो तिथे 10 मार्क्स मिळतात. इंग्लिश सिडकोमध्ये आहे सेम मराठीसारखं, 20 प्रश्न 20 मार्क्स. देन त्याच्यानंतर आपला सेक्शन होता करंट अफेअर, जो की सिडकोमध्ये 30 प्रश्न आहेत. त्या स्पेसिफिक करंट अफेअर आणि GS बद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेईन. ॲक्च्युली तोच शेड्यूल होता. आता मध्ये मला वाटलं आपल्याला एकत्र तयारी करण्यासाठीचा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. सो ह्याच्यानंतर ते मी करंट अफेअर आणि GS कसं प्रिपेअर करायचं, काय माइंडसेट ठेवायचं ते मी तुम्हाला सांगेन. सो आपल्याला करंट अफेअर महाट्रान्सकोला नाही आहे. देन त्याच्यानंतर बघा रिझनिंग आहे. अगेन टेक्निकल नंतर रिझनिंग खूप क्रिटिकल आहे तुमच्या सिलेक्शनसाठी आणि तुम्हाला ह्याच्यावर मेहनत घ्यायची आहे. सिडकोमध्ये तुम्हाला 30 प्रश्न येणार आहेत आणि 30 मार्क्स मिळणार आहेत. तुम्हाला सिडकोचे हे 30 प्रश्न पूर्ण त्या 30 प्रश्नांसाठी प्रिपेअर करायचं आहे. जसं आपण BMCसाठी 20 प्रश्नांसाठी प्रिपेअर केलं ना, ओके. बऱ्याच मुलांना अनुभव असेल काय लेवल होती आणि बरेच मुलांचे असं पण एक्सपिरियन्स होते. पर्सनली मला त्यांनी सांगितलं की सर आम्हाला 20 आउट ऑफ 20 मिळत आहेत रिझनिंगमध्ये. हा कॉन्फिडन्स देतं रिझनिंग. तुम्हाला मेहनत घ्यायची आणि मेहनत तुम्हाला काय वेगळं काय थोडी कुठली तरी इंजिनिअरिंगची ब्रांच शिकायची आहे. तुम्हाला बेसिक रिझनिंग, आपण ऑलरेडी आपण क्वांटिटेटिव्हली आपले माइंडसेट आपलं इंजिनिअरिंगचं आहे. आपण इंजिनियर आहोत, आपण आपल्या फील्डमध्ये काम करतोय, काम करत नसतो तरी पण आपण इंजिनियर आहोत, राईट. सो रिझनिंगचे क्वेश्चन आणि त्याची प्रॅक्टिस करणं, कन्सेप्ट समजून घेणं, हे आपल्यासाठी अवघड गोष्ट नसायला पाहिजे. ओके. सो सिडकोसाठी तुम्हाला 30 प्रश्न करायचे प्रिपेअर आणि महाट्रान्सकोसाठी 40 प्रश्न आहेत, पण 20च मार्क्स आहे. मी तुम्हाला सांगेन, आपल्याला 40 प्रश्न त्यांनी जरी दिले असले तरी पण आपल्याला 40 प्रश्न अटेम्प्ट करत बसायचं नाही आहे. कारण इथे सुद्धा 2 तास आहेत, इथे सुद्धा 2 तास आहेत. त्याच्यामध्ये बरा रिझनिंग जे येतं IBPS विचारतं ते टफ असतं असं मी म्हणणार नाही, पण ते असं टाईम कन्झ्युमिंग असतं ना, आणि तोच तुमचा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो तुमच्या मेरिटमध्ये. ओके. सो 40 प्रश्नांपैकी आपल्याला किती करायचं आहे, कसं करायचं आहे ते आपण पुढे डिस्कस करूया. सो 40 प्रश्न विचारतात 20 मार्कला आणि लास्टचा जो आपला सेक्शन आहे कॉन्टचा, जो सिडकोला नाही आहे, महाट्रान्सकोला 20 प्रश्न, अगेन मराठीसारखं 20 प्रश्न 10 मार्क. ओके. आपण हे पण बघूया कॉन्ट पण आपल्याला कसं करायचं आहे रिझनिंग सोबत. देन बघा, आता सगळ्यात पहिलं तर मला आता एकतर बेसिक आपण आता अजूनपर्यंत त्याच्या सेक्शन वाईज सब्जेक्ट आहे त्याचं स्ट्रक्चर बघितलं. आता आपण बेसिक जागा, त्याचा काय कट ऑफ, आपल्याला टार्गेट काय असेल आणि त्याच्यावरून आपल्याला एक ठरवायचं आहे की सिडको आणि महाट्रान्सकोमध्ये काय इझी आहे. मी हे म्हणत नाही आहे की काय जे इझी आहे ते तुम्ही पिक करणार आणि तेच फक्त करणार, तसं नाही आहे. कारण कसं आहे, ज्या वेळेला पहिली कुठली एक्झाम लागणार आज आपल्याला माहिती नाही आहे. आजच्या दिवसाला पहिली सिडको लागणार, पहिली महाट्रान्सको लागणार, राईट. पण हे जे काही मी तुम्हाला सांगतोय ना, हे तुम्हाला त्यावेळेला उपयोगाला येईल. सो बघा, आपले टोटल जे प्रश्न आहेत सिडकोमध्ये 150 प्रश्न आहेत आणि महाट्रान्सकोमध्ये 130 प्रश्न आहेत. 130 आहेत का? हां बरोबर, 130 प्रश्न आहेत. 80 नॉन टेक्निकलचे आणि 50 टेक्निकलचे. 80 आणि 50 बरोबर ना, 130. हां. सो पण सिडकोमध्ये बघा, एकतर 2 मार्कचे प्रश्न आहेत टेक्निकलचे, नॉन टेक्निकलचे 1 मार्कचा प्रश्न आहे. म्हणून टोटल तुमचे 150 प्रश्न आणि 200 मार्क्स होतात. ओके. आणि महाट्रान्सकोमध्ये तेच तुमचे 150 मार्क्स आहेत. इकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, महाट्रान्सकोमध्ये तुम्ही पेपर जेव्हा देणार ना, अटेम्प्ट करणार, तेव्हा तुम्ही आउट ऑफ 150च अटेम्प्ट करणार. ओके. तुमच्यासमोर जे प्रश्न येणार ते 130 प्रश्नांचा सेट असणार आणि ते 150 मार्कांसाठी तुम्हाला विचारलेलं असणार. पण ज्यावेळेला मेरिट लिस्ट लागणार ना, त्यावेळेला तुम्ही जे काही आउट ऑफ 150 जे काही तुम्ही मार्क्स मिळवलेत ते तुमचे 100 पैकी किती आहेत ते तुमचे नॉर्मलाइज करणार आणि तुमची मेरिट लिस्ट लावणार. म्हणजेच काय, आता आपण टार्गेट ठेवल्या महाट्रान्सकोसाठी 75%. सो दॅट्स मीन 75% म्हणजे 100 जर 100 मार्क्स आहेत तर 100 पैकी 75 मार्क्स मी मिळवले म्हणजे मला 75% मिळाले, बरोबर. तेच 150 पैकी ज्यावेळेला मी 75% काढतो त्यावेळेला 113 पॉईंट समथिंग काहीतरी येतात. म्हणजे ज्या मुलांना 113 स्कोर करतायत, 113 किंवा 114 115, ती मुलं 75% म्हणजे आउट ऑफ 150 आहे ना ते. मग त्या मुलांना ज्यावेळेला मेरिट लिस्ट लागणार ना, त्यावेळेला ते मुलं सगळे 75 मार्क्सच्या रेंजमध्ये असणार. येस. सो
देन त्याच्यानंतर आपण गेल्या वेळेचा कट ऑफ आणि आपलं टार्गेट सेट करायच्या आधी आपल्याला वॅकन्सी बघणं महत्त्वाचं आहे. बघा सिडकोमध्ये 101 नंबर ऑफ पोस्ट आहेत, महाट्रान्सकोमध्ये 134 आहेत. ह्यामध्ये जरी किती 33 पोस्ट महाट्रान्सकोमध्ये जास्त असल्या तरी महाट्रान्सकोमध्ये ओपन जे ब्रॅकेटमध्ये आहे ना नंबर जो ब्रॅकेटमध्ये नंबर आहे तो 36 नंबर महाट्रान्सको आणि 38 नंबर सिडको ते ओपनच्या वॅकन्सीज आहेत. कारण मी कधीच माझ्या स्टुडंट्सना कट ऑफला टार्गेट ठेवून प्रिपेअर करा असं कधीच सजेस्ट करणार नाही आहे. मला प्रत्येक वेळेला माझे प्रत्येक स्टुडंट पहिले जी लिस्ट आहे आणि पहिली लिस्ट कुठली असते ओपनची येते. ओके, अनरिझर्वड असं कुठलेही ॲडेड बेनिफिट्स न घेता मग ते कास्ट रिझर्वेशन असू दे, तुमचं फायनान्शियल रिझर्वेशन असू दे, कुठलेही किंवा वॉटर काही स्पोर्ट्स कोटा अँड ऑल बाकी सगळं त्याचा फायदा आधार न घेता पहिले टॉप म्हणजे आता जर सिडकोचा विचार केला तर टॉप 38 लोक ते कुठल्या पण कास्टचे असू दे काही असू दे त्यांना फरक नाही पडत आपल्याला. ओके, सो ते तुम्हाला 38 जे पहिले टॉपचे मुलं आहेत ते तुम्हाला सिडकोमध्ये बघायला मिळणार आणि महाट्रान्सकोसाठी 36. सो ह्या पहिल्या 38मध्ये येण्यासाठी सिडकोसाठी आपल्याला 80% हे आपलं एम आहे. ओके, आपलं 80% आपलं एम आहे आणि महाट्रान्सकोमध्ये आपल्याला 75% एम आहे. लास्ट कट ऑफचा विचार केला मला सिडकोचं टू बी व्हेरी ऑनेस्ट नाही माहिती, पण कोणाला माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली हे करू शकता, सांगू शकता. पण महाट्रान्सकोची 2022ला एक्झाम झालेली एईची, त्याच्या आधी 2018-19च्या त्या डिसेंबर जानेवारीमध्ये एक्झाम झालेली. सो त्याचा विचार केला तर एक अराउंड 60 to 63% म्हणजे आउट ऑफ 100 60 to 63 मार्क्सला मुलं कम्फर्टेबली क्वालिफाय होती. ओके, सो ह्या वेळेला आपल्याला 75% हे मी एम ठेवले. ओके, आणि त्या अकॉर्डिंग आपली पुढची स्ट्रॅटेजी असणार. राईट, सो बघा तुम्हाला हे समजलं टोटल मार्क्स किती आहेत. देन त्याच्यानंतर तुम्हाला वॅकन्सी समजली, त्याच्यावरून आपल्याला लास्ट कट ऑफ बघितला. आता आपण आपलं एम डिसाईड केलं आहे, सेट केलं आहे. आता सिडकोमध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, महाट्रान्सकोमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25. राईट, इथे टेक्निकलचे जे अराउंड 2 किंवा 2पेक्षा जास्त मार्कला जे प्रश्न विचारतात तिकडे तुमचा जवळजवळ जर चुकवलं तर तुमचा ऑलमोस्ट अर्धा मार्क जाणार. राईट, आणि जे अर्ध्या मार्कलाच प्रश्न विचारले आहेत नॉन टेक्निकलचे तिकडे बघा त्या अर्ध्याचे 0.25. ओके, सो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे सिडको कम्पॅरेटिव्हली महाट्रान्सकोपेक्षा थोडासा एज घेते आणि थोडीशी इझी लेवलला येते. सिडको तुम्ही असा विचार करू शकता BMCच्या आसपासच सिडकोची डिफिकल्टी लेवल असेल. ओके, आणि महाट्रान्सकोची थोडीशी डिफिकल्टी लेवल वरच्या लेवलला असेल. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे घाबरून जाऊ नका, तुमच्याकडून होणारच नाही किंवा काहीतरी मोठी इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा गेटच्या लेवलची महाट्रान्सको आहे तसं नाही आहे. हा सगळा वेळेचा खेळ आहे. तुम्ही तुमचा टाईम मॅनेज करताय, कसे तुम्ही प्रत्येक सेक्शन वाईज तुम्ही प्रिपेअर करताय आणि टेस्ट सिरीजमध्ये स्वतःच्या चुका आणि हे सगळं ट्रायल अँड एरर वापरून तुम्ही बेस्ट फॉर्मॅटमध्ये आपण जे टार्गेट सेट करतोय त्या प्रत्येक सेक्शनच्या क्वेश्चन्स नंबरपर्यंत हायेस्ट प्रिसिजनने आपण पोचतोय. सगळा वेळेचा खेळ आहे. ओके, सो आपण बघूया पुढे. येस, बघा मी तुम्हाला म्हटलेलं आपल्याला 60 दिवस म्हणजे ते 60 दिवस टेंटेटिव्हली घ्या. मला बेसिकली तुमचं जून आणि जुलै हे 2 महिने हवे तुमच्या आयुष्यातले तुम्ही मेहनत करायचे. आणि जे मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये जून बघा प्रिपरेशन झोन आहे आणि जुलै परफॉर्मन्स झोन आहे. हे एकदम नक्की आहे. कुठलाही प्लेअर बघा, कुठलंही आता आपलं ऑपरेशन सिंदूर झालं, आपले आर्म फोर्सेस बघा, काही वॉर असू देत, कुठलं स्पोर्ट्स असू दे, कुठली मॅच असू देत, आपण पहिलं तर स्वतःला प्रिपेअर्ड करतो. मग ते प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ फिजिकली करतो, ऑन द बेसिस ऑफ मेंटली करतो, इमोशनली करतो. राईट, सो तुम्हाला जून प्रिपरेशन म्हणून वापरायचं आहे आणि जुलै तुम्हाला परफॉर्म करायचं. परफॉर्म म्हणजे आपण काय करणार आपल्या केसमध्ये प्रॅक्टिस करणार जास्तीत जास्त. ते कसं करतोय, कसं प्रिपेअर करतोय, कसं परफॉर्म करतोय त्या आपण गोष्टी डिस्कस करूया पुढच्या स्लाईडवर. सो बघा कुठलंही मॅच असेल, तुमचं वॉर असेल, वॉटेवर काही कुठल्या गोष्टींची तयारी करताना स्पेसिफिक आपल्याला एक आपली किट असते. ओके, आपण बाहेर लांबच्या प्रवासाला जाताना पण आपण बॅग कॅरी करतो. त्या बॅगमध्ये काही इसेन्शियल ज्या गोष्टी असतील त्या आपण घेतो. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉटल, एखादी टॅबलेट असेल, काहीतरी खायच्या गोष्टी असतील, स्नॅक्स असतील. राईट, सो हे आपण सगळं करत आलो, हे सगळं बघत आलो आहे. सेम गोष्ट आहे. पहिलं तर तुम्हाला स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला तुमची किट तयार ठेवायची. ती किट काय आहे मी ते इंजिनिअरिंग स्पेसिफिक सांगतो, बाकी रिझनिंग आणि मराठीबद्दल थोडं बोलेल. सो बघा सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला म्हटलेलं की तुमचं टेक्निकल तुम्ही आधी तरी एका एक्झामला मिनिमम एका एक्झामला तुम्ही टेक्निकलचा अभ्यास केलेला असावा, जेणेकरून तुमचे क्लास नोट्स आणि शॉर्ट नोट्स वर बघा क्लास नोट्स आणि शॉर्ट नोट्स येस हे तुमच्याकडे असतील. हे तुमचे किटची पहिली नेसेसिटी आहे. राईट, पहिल्या पाऊसमध्ये जाणाऱ्या ह्या बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत. काय आहेत? क्लास नोट्स आणि शॉर्ट नोट्स. देन त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्यांची मदत घेऊन आपल्याला MCQ प्रॅक्टिस करायची आहे, PYQ प्रॅक्टिस करायची आणि टेस्ट सिरीज द्यायची. हे 3 गोष्टी आहेत. राईट, MCQ, PYQ, टेस्ट सिरीज. MCQसाठी मी इकडे जे 3 रेफरन्सेस दिलेले आहेत. पहिलं जया रेड्डीचं सिव्हिल इंजिनिअरिंग जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट केलं आहे तुम्हाला. मध्ये जे आहे ते गुप्ता अँड गुप्ताचं लेटेस्ट एडिशन आहे, 4th एडिशन. कोणाला घ्यायचं असेल गुप्ता अँड गुप्ता तर 3rd एडिशन नका घेऊ, 4th एडिशन ऑलरेडी लॉन्च झालेली आहे, ती चेक करा.
देन त्याच्यानंतर हे SS 22 आहे. तीन गरजेचे आहेत का सर? 3 हवेतच का? तर नाही, 3 पैकी 2 सफिशियंट आहेत. येस, 3 पैकी 2 सफिशियंट आहेत. आता PYQ येऊया. PYQ MPSC आपले महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जे आहे त्याचे 2011 पासून ते 2023-24 पर्यंतचे पेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो एकतर ते पेपर्स तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहेत. काही मुलांकडे जे सेंट्रलच्या पण काही एक्झाम्स देत असतील, सो त्यांच्याकडे UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी IAS मास्टर, मेड इझी, एस अकॅडमी ना, एस अकॅडमी, सो ह्यांचे काही बुक्स असतील PYQचे मी म्हणतोय मी. जर ते असतील ठीक आहे, ते सफिशियंट आहेत. पण ते PYQसाठी येणार, ते तुम्ही ॲज अ MCQ म्हणून तुम्ही सोडवायचे नाही आहेत. मी तुम्हाला सांगणार कधी MCQ करायचे आणि कधी तुम्हाला PYQ करायचे. पण तुम्हाला ह्या किटमध्ये तुम्हाला असायला पाहिजे, आयदर MPSC चूज करा और UPSC करा. UPSC म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनचे PYQs. पण त्याच्यापैकी काहीतरी एक तरी मिनिमम असू दे. सो MCQसाठी 3 पैकी 2. येस, हे मी माझ्याकडून सजेस्ट केलं आहे. उगाच ते खुर्मी अँड वापरू नका, खुर्मीची खूपच एलिमेंटरी लेवल आहे. सो खुर्मी नको आहे मला. मी ते एक मला माहिती आहे, बाकी अजून नाही माहिती असं कुठलं की तुम्हाला ते रिस्ट्रिक्ट करावं. पण हे मी माझ्याकडून सजेस्ट करतो आहे. देन PYQसाठी तुम्हाला म्हटलं आयदर MPSC MES किंवा UPSC ESC. देन त्याच्यानंतर टेस्ट सिरीजबद्दल सेपरेट आपण बोलूया. ओके, हे तुमची किट बॅग आहे. आता बघूया, आता आपण येऊया जूनमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. मी तुम्हाला म्हटलेलं जून काय आपला प्रिपरेशन झोन आहे, प्रिपेअर करायचं आहे आपल्याला. तर प्रिपेअर कसं कुठल्या लेवलवर करायचं? ऑन द बेसिस ऑफ मेंटली. कुठलंही वॉर काही असू देत, सगळ्यात पहिलं तर आपण काय विचार करतो ह्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात पहिलं तर आपल्या डोक्यामध्ये आपण ते स्पेसिफिक सर्टन सिच्युएशन वॉर आपण जिंकायला हवी. सो त्यासाठी सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं प्रत्येक दिवसाचं तुमचं स्वतःचं स्टडी रुटीन फिक्स करायचं अकॉर्डिंग टू युअर अवेलेबिलिटी ऑफ टाईम. म्हणजेच काय, काही लोकांचा जॉब आहे, त्यांचा ऑलरेडी 8-9 तास तिथे जात आहेत, ट्रॅव्हलिंगमध्ये काहीतरी वेळ जात असेल. जे कोण मुली आहेत, मे बी लग्न झालं असेल, त्यांच्या त्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील. ओके, ज्यांचं नसेल झालं तरी पण स्टील जॉबला असतील तर त्यांच्या त्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील. आणि जे फुल टाईम प्रिपेअर करतायत त्यांच्याकडे त्यांचा बेस्ट ऑफ बेस्ट टाईम अवेलेबल असला तरी पण असं नाही होत की वाटतं लोकांना की अरे हा तर काय फक्त अभ्यास करतोय त्याच्यामुळे ह्याने 15, 16, 18 तास स्टडी करावं. असं होत नाही. ओके, सो तुम्हाला मध्ये डिस्टर्बन्स आला. ठीक आहे. सो तुम्हाला पहिलं तर तुमचं स्टडी रुटीन फिक्स करायचं आहे. मी म्हणत होतो की जो फुल टाईम स्टडी करतोय तो 15-18 तास लोकांना वाटतं की अरे ह्याने प्रिपेअर करावा, ह्याला दुसरं काहीच एम नाही आहे, दुसरं काहीचा करत नाही आहे तर हा कम्फर्टेबली करू शकतो. पण तसं होत नाही. ओके, तसं होत नाही. तुम्ही 10 तास जर जेवढे करताय तेवढे इफेक्टिव्हली करा, एफिशियंटली करा. सो पहिलं तर तुम्हाला तुमचे स्टडी रुटीन फिक्स करायचं आहे. हे एका दिवसात फिक्स होणारं गोष्ट नाही आहे. सो तुम्हाला जूनमध्ये तुम्हाला वॉटेवर 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जसे कोणाला दिवस लागतात ते लागू देत. ट्रायल अँड एरर यूज करा. कोणाला कुठला टाईम स्पेसिफिक होतो आहे त्या टाईमला त्याची हाय एफिशियन्सी राहते, हे स्वतः अंदाज घ्या. पण हे सगळं तुम्हाला करायचं आहे जूनमध्ये. जुलैमध्ये ह्या गोष्टी हे सगळे चोचले करत बसायचं नाही आहे. ओके, स्वतःला ॲडॉर करायचं जे काय असेल, स्वतःला ॲडजस्ट करायचा टाईम तुम्हाला जूनमध्ये मिळतो आहे, जुलैमध्ये काही नाही करायचं. येस, सो पहिलं तर तुमचं स्टडी रुटीन फिक्स करा. कारण गोष्टी ह्या इथून चालू होतात. आपण जर स्टडी रुटीनच आपण फिक्स करत नाही ना गेलो तर दिवस जसे जातात ना तशी आपली चिडचिड व्हायला लागते आणि आपल्याला जो टास्क करायचा आहे ना तिकडे आपली एफिशियन्सी राहत नाही, आपलं लक्ष राहत नाही, आपण करू शकत नाही. राईट. देन त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे मेक युअरसेल्फ अ हॅबिट ऑफ सॉल्व द क्वेश्चन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह टॉपिक युअर स्टडी. म्हणजे तुम्ही कुठलाही टॉपिक स्टडी केला आहे, तो वाचला आहे, रिवाईज केला आहे, त्याच्यानंतर लगेच त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ही हॅबिट लावा. मी सब्जेक्ट वाईज जे MCQचे आपले बुक्स आहेत त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज MCQज आहेत. सब्जेक्ट वाईज तुम्ही जसं सब्जेक्ट प्रिपेअर करताय, आता ऑलरेडी ज्या मुलांनी टेक्निकलची आधी एक एक्झामसाठी तयारी केलेली असेल तर त्यांना एका दिवसामध्ये तुम्ही एक सब्जेक्ट रीड तर करूच शकता ना, तुम्ही तो रिवाईज करूच शकता. तो तुमचा रिवाईज झाला, रीड झाला ना, त्याच्यानंतर त्याच सब्जेक्टचे MCQचे बुक काढायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला काय करायचं आहे, 50 प्रश्न तरी तुम्हाला सोडवायचे. हे तर तुम्हाला दिवसाला हॅबिट लावायचे. आणि ज्यांना 50 प्रश्न सुरुवातीपासूनच डे 1 पासून खूप जास्त वाटतात त्यांनी काय करा, 10 पासून सुरुवात करा. आज 10 करा, उद्या 10चे 12 करा, मग 16 करा, मग 20 करा. असं करत करत ॲटलीस्ट आठवड्यामध्ये तरी तुम्ही त्या 50वर तुम्ही पोचून जाल, 8 दिवसामध्ये पोचून जाल. हे सगळं तुम्हाला जूनमध्ये करायचं आहे. कारण जेव्हा जुलै येणार ना त्यावेळेला तुम्ही ऑन बॅटल फील्ड ऑफ मेंटल टफनेस यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. ओके, सो ते तुम्हाला सांगितलं की MCQ तुम्हाला ते हॅबिट लावायची. ही हॅबिट आहे तुम्हाला फॉर अ लॉंग रन. तुम्हाला 50 प्रश्न दिवसाला तुम्हाला टेक्निकलचे सोडवायचे, बस, दॅट्स इट. मग तुम्ही ते एका सिंगल सब्जेक्टचे करा, 2 सब्जेक्टचे मिळून करा, मिक्स करा, नंतर 8-10 सब्जेक्ट त्याच्यामध्ये घ्या, इट डझंट मॅटर. ते तुम्हाला ऑब्व्हियसली मिक्स करतच जायचं आहे पुढे. ओके, देन त्याच्यानंतर मेक अ हॅबिट फॉर रिझनिंग. अरे यार सॉरी,
आणि जूनमध्येच आहे ना तुम्हाला हे फिगर आउट करायचं आहे, तुमचा टेक्निकलचा स्टडी इम्पॉर्टंट आहेच राईट, पण सोबत तुम्हाला रिझनिंग आणि मराठी ह्याच्यासाठी पण तुम्हाला वेळ ठेवायचा. तो तुम्ही कसा ठेवताय, म्हणजे ऑन अ डेली बेसिस करताय 1-1 तास, की अल्टरनेट डेज करताय 2-2 तास, ओके, म्हणजे वीकली 3-4 दिवसातून करताय 2-2 तास, किंवा काही मुलं फक्त वीकेंड प्रिफर करतायत, काही मंडे टू फ्रायडे प्रिफर करतायत, मंडे टू थर्सडे प्रिपेअर करताय. हे तुमचं तुम्ही ठरवा, पण ते जूनमध्ये ठरवा. आणि ते ठरवाल, ट्रायल अँड एरर यूज करा, पण ते ठरवाल तर ते व्यवस्थित ठरवा. जुलैमध्ये तिथे मग हात लावायचा नाही आहे तुम्हाला. जो तुमचा टाईम डिसाइडेड आहे त्या टाईममध्ये तुम्हाला रिझनिंग आणि मराठी तुम्हाला करायचं, कारण रिझनिंगचे प्रॉपर प्रॅक्टिस होणं, तिथे तुमचा टाईम डिवोट होणं गरज आहे आपल्या पेपरची. येस. सो आणि बघा आपले जे आपण आता सिलेबस वगैरे पेपर स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये डेफिनेटली बघा टेक्निकलचं किती महत्त्व आहे. टेक्निकलचे 50 प्रश्न आहेत आणि डबल मार्क्स आहेत, पण तेच तुमचे बाकीच्या विषयांसाठी बाकीचे नॉन टेक्निकल आहेत, तिकडे तुम्हाला आयदर सिडकोमध्ये 1 मार्क आहे, महाट्रान्समध्ये तर अर्धा मार्क आहे. पण ते करायचं नाही आहे का, तर करायचं आहे. ते कसं ते बघूया. सॉरी. त्याच्यानंतर येस, टेक्निकल सब्जेक्ट तुमची प्रायोरिटी हवीच. मी तुम्हाला एक सजेस्ट करतोय, जूनमध्ये काय करा माहिती आहे, तुम्ही आता एखादा लेट्स से फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट आपण घेतोय, सो तो डायरेक्ट रीड करायला जाऊ नका, डायरेक्ट तो रिवाईज करायला जाऊ नका, डायरेक्ट त्याचे MCQ सोडवायला घेऊ नका. पहिलं तर काय करा माहिती आहे, तो सब्जेक्ट आहे ना कम्प्लीट समजून घ्या. तो रीड नका करू, फक्त जस्ट बघा, त्याला चॅप्टर बाय चॅप्टर बघा, काय आहे तो, काय विचारतात, कुठल्या अशा सर्टन एका टॉपिकमध्ये हा सब्जेक्ट जास्त क्रिटिकल आहे किंवा जास्त तो टॉपिक त्या सब्जेक्टसाठी इम्पॉर्टन्स ठेवून आहे. ओके, जसं आपल्या फ्लुइडमध्ये बेसिक प्रॉपर्टीजपासून आपण जे चालू करतो, म्हणजे अगदी युनिट्स आहेत ना, मास बाय व्हॉल्यूम आणि मास डेन्सिटी, आणि इथून जे आपण चालू करतो, देन त्याच्यानंतर आपण स्टॅटिकमध्ये पोचतो. स्टॅटिकमध्ये सुद्धा वेगळे आतमध्ये युनिट्स आहेत, आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे, बायन्सी आहे, राईट. देन त्याच्यानंतर सो तुमचे स्टॅटिक आहे, देन त्याच्यानंतर कायनॅमेटिक आहे, मग डायनॅमिक येतं. डायनॅमिकचे पहिले युलर ह्याच्यामध्ये बर्नॉलिसला पोचेपर्यंत आधी 2-4 सायंटिस्टची नाव आहेत, राईट. हे सगळं समजून घ्या. फक्त आपण ओपन चॅनल फ्लोपर्यंत पोचेपर्यंत आपण कशी जर्नी करतो, त्या सब्जेक्टची जर्नी समजली पाहिजे. ओके, ह्यासाठी पूर्ण 1 दिवस घ्या. दिवस म्हणजे जो की तुमचा टेक्निकलचा जेवढा तुम्ही टाईम अलॉट केला आहेत ना तुमच्या दिवसामध्ये, तो तेवढा पूर्ण टाईम आहे ना फक्त सब्जेक्टची जर्नी समजून घ्यायला, कशी वळणं आहेत, कसा नागमोडी वळण आहे, कारण प्रत्येक सब्जेक्ट डिफरंट आहे. प्रत्येक सब्जेक्ट दुसऱ्या सब्जेक्टसारखा तुम्ही म्हणू शकत नाही की हा आयडेंटिकल आहे. येस, तुम्ही ते 1 दिवस पूर्ण घ्या. हे तुम्हाला बेटर होईल. ह्याचा तुम्हाला फायदा कधी होईल माहिती आहे, आता ज्यावेळेला तुम्ही रिडिंगला बसाल, आता ज्यावेळेला तुम्ही तो कन्सेप्ट समजून घ्यायला आणि रिटेन करायला बसाल, त्यावेळेला इझी जाईल. आणि प्लस सोबत त्याचे MCQ तुम्हाला करायचे तर. आणि हा ज्यावेळेला तुम्ही 1 दिवस देणार ना, त्यावेळेला तुम्ही PYQ जस्ट रेफरन्सला घेऊ शकता. PYQ कशासाठी घ्यायचे आहेत रेफरन्सला, की समजा फ्लुइड मेकॅनिक्स आपण एक्झाम्पल घेऊया. फ्लुइड मेकॅनिक्सचे काहीतरी तुम्ही PYQ सर्टन 100-150-200 क्वेश्चन्स आहेत. ओके, सो ते तुम्हाला एकदा तुम्ही सब्जेक्टची जर्नी तुम्हाला समजली ना, सब्जेक्ट ॲब्झॉर्ब झाला ना, त्याच्यानंतर तुम्ही PYQ बघा आणि मग तुम्हाला कळेल की कसं विचारतायत, कुठल्या टॉपिकच्या सब टॉपिकवर विचारतायत, काय कुठल्या नेचरने विचारतायत, कुठल्या तरी समजा डायनॅमिक आहे तर डायनॅमिकच्या स्पेसिफिक, ओके हा एक पॉईंट आहे, ह्याच्यावर स्पेसिफिक न्यूमरिकलच जास्त येते. ओके, आणि जर थेअरी आली तर रेअरली हा असा प्रश्न थेअरीवर विचारतात. हे काही तुमचे स्वतःचे आहेत ना ॲनालिसिसचे पॉईंट्स असू देत, प्रत्येक सब्जेक्टवर रिलेटेड. त्या प्रत्येक सब्जेक्टचे ना हवं तर एक पेज क्रिएट करा आणि त्या पेजला आहेत ना ते पॉईंट्स लिहून ठेवा. जर तुम्हाला वाटतं की त्या पर्टिक्युलर क्लास नोट्स तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये ॲड ऑन करायचे तर तिकडे ॲडिशन करा. नंतर आपण MCQ प्रॅक्टिस केल्यावर, PYQ प्रॅक्टिस केल्यावर ते ॲडिशन येणारच आहे आपल्या शॉर्ट नोट्समध्ये. ओके, पण हे करा, राईट. सो हे आपल्याला जूनमध्ये काय व्हायचं, आपल्याला पूर्ण मेंटली आपल्याला स्वतःला आपल्या एक्झामसाठी प्रिपेअर्ड व्हायचं जून. देन त्याच्यानंतर जुलै मी तुम्हाला काय सांगितलेलं, येस आता आपण प्रिपेअर्ड झालो आहे, रिलॅक्स झालो आहे. आता त्या आपल्याला प्रिपेअर होताना आपल्याला काय म्हणतो आपण, परफेक्ट व्हायचं नाही आहे. जसं जेवढं झालो आहे ठीक आहे, 40% झालं आहे, 50% झालं आहे, 60% झालो आहे. ओके, पण ते होणं महत्त्वाचं होतं. आता जुलै ज्यावेळेला येतो आहे ना, त्यावेळेला लिटरली गोष्टी इझी ठेवा. इथे तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट एकदम साधं सिम्पल गोष्ट ठेवायची आहे. वेकअप, रिवाईज, MCQ, रिवाईज, PYQ, बस दॅट्स इट. आणि लास्टला ॲडिशन. ते तुम्हाला सांगतो म्हणजे काय, तुम्हाला रिवाईज करायचं आहे, MCQ सॉल्व करायचे. MCQ स्पेसिफिक बघा, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQ सॉल्व करायचे. देन अगेन रिवाईज करायचं आहे, मग PYQ सॉल्व करायचे. आणि MCQ आणि PYQ सॉल्व करताना तुम्हाला जो एक्सपिरियन्स येतोय, जे तुम्हाला काही गोष्टी कळत आहेत, नवीन कळत आहेत, किंवा ज्या तुमच्या नोट्समधून तुम्हाला बेटर कळल्या नव्हत्या आता तुम्हाला क्वेश्चन्समधून कळत आहेत, तर ते तुमच्या व्हॅल्यू ॲडिशन्स जे असतील ना ते तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये करा. कारण एक्झामपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करताय, रिव्हिजन शेवटपर्यंत राहणारी प्रोसेस आहे, राईट. सो तुमच्या त्या शॉर्ट नोट्समध्ये त्या ॲडिशन्स पाहिजे. प्रॅक्टिस आपल्याला शेवटच्या दिवसांपर्यंत नाही करायची, पण रिव्हिजन शेवटच्या दिवसांपर्यंत करायचे. तर आपल्याला जुलैमध्ये काय करायचं, साधं सरळ सिम्पल रिव्हिजन, MCQ, रिव्हिजन, PYQ, बस दॅट्स इट.
आणि ह्याच्यामधून जे काही एक्स्ट्रॅक्शन येते ते तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. कशामध्ये ॲडिशन करायचं आहे? तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये. आणि रिगार्डिंग टेस्ट सिरीज आणि जे एक्झामच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज कसे अटेम्प्ट करायचे आणि शेवटचे 3-4 दिवस तुम्हाला फक्त रिवाईज करायचं आहे. तिकडे तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही आहे. सो ते 10 दिवस मी राखून ठेवलेत माझ्याकडे. ते 10 दिवसांवर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. आता आपल्याला माहितीच नाही आहे ना लाईक कुठल्या डेटला आपली एक्झाम होणार आहे ती, पण डेफिनेटली ते 10 दिवस राहिलेले असताना मी तुम्हाला ते 12-14 दिवस असताना मी आधी सांगायला येईन तुम्हाला की पुढच्या 10 दिवस तुम्ही काय करा. पण तुम्हाला असं समजून चला त्याच्या आधीच मध्येच कुठली समजा एक्झाम लागली, समजा आता मी म्हटलं आहे तुम्हाला जून पूर्ण तुम्हाला मिळाला, जुलै समजा लेटचे 15 तारखेच्या आसपास एक्झाम लागली, तुम्ही म्हणाला हो सर आम्हाला जुलैच्या अर्धच मिळतात, तुम्ही आता काय करू? ठीक आहे ना, जर एंडला लागली असती तर तुम्हाला मे बी 27-28 दिवस मिळाले असते ओके प्रिपेअर करायला. 15 तारखेला जर एक्झाम लागते तर तुम्हाला किती मिळतील? एक 14-15 दिवस मिळतील, राईट. पण आपलं ॲप्रोच राईट असेल, आपलं टार्गेट आपण व्यवस्थित अंडरस्टँड केलेलं असेल, ते डेफिनेटली असेल. ऐक बरंच बोलून बरं झालं, चहा आला मिनिटं. काय मी बोलतो भरपूर, परत तो थंड व्हायचं, मला गरम करून देणारं कोण नाही. सो आफ्टर जुलै आता बघा आपण आता एक्झाम स्पेसिफिक बघूया आपल्याला नक्की काय करायचं आहे. ओके बघा टार्गेट बघा महाट्रान्सकोमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं 75% आपल्याला टार्गेट करायचं आहे. 75 म्हणजे 100 पैकी 75 मार्क्स, पण 150 पैकी किती होतात तर 113 काहीतरी आकडा येतो, म्हणजे 113 मार्क्सपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि हे 75% आहे. 75% हा खूप सेफ आहे, खूप सेफ आहे. मी जे तुम्हाला म्हटलं ना पहिले टॉप जे काही 36-38 वेळ होते ना महाट्रान्सकोसाठी, त्याच्यामध्ये मला माझे स्टुडंट हवे, दॅट्स इट, त्याच्यासाठीचं टार्गेट आहे. सो इथे बघा इथे मी एक चूक केलेली आहे. काल मी रेकॉर्ड करत होतो ना त्यावेळेला मला ते समजलं, मी तुम्हाला सांगतो. ते खालचे जे नंबर्स आहेत ना तिथे मी चूक केली आहे. ते काय सांगतो ते नंबर्स म्हणजे बाय द वे आपल्या कुठल्याही इंडियन टीमच्या प्लेअरचे जर्सी नंबर नाही आहेत हे समजून घ्या. कारण तिकडे 7 आहे थाला फॉर अ रिझन, 10 आहे तेंडुलकरचा, 18 आहे. बाय द वे विराट कोहली ग्रेट माणूस आहे, ग्रेट माणूस आहे खरंच. जो म्हणजे हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा. डेफिनेटली अशा माणसाच्या सोबत देव कायम असतो. काय माणूस प्रयत्न करतो, अफाट मेहनत घेतो, त्याला डेफिनेटली तो प्रत्येक गोष्ट डिझर्व करतो. येस तुम्ही सुद्धा कराल. सो आपल्याला बघा जे 50 प्रश्न आहेत टेक्निकलचे, आपल्याला ते 50 पैकी 50 सोडवायचे नाही आहेत, कारण इथे निगेटिव्ह मार्किंगचा फॅक्टर आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला ते राईट आल्यावर तुम्हाला जर ते 2 मार्क द्यायला बसलेत तर तुमचं चुकल्यानंतर तुमच्याकडून ते 0.25 प्रमाणे अर्धा मार्क कापायला पण बसलेत, बरोबर. सो इकडे तुम्हाला 50 प्रश्न जरी असले तरी पण तुम्ही तुमचं टार्गेट 40च ठेवा. आता प्रॅक्टिस जेवढी तुम्ही बेटर कराल ना तेवढी तुमची एफिशियन्सी वाढेल, तेवढी तुमचं त्याची ॲक्युरसी वाढेल, राईट. सो बेटर ॲक्युरसीने तुम्ही जर 40 प्रश्न अटेम्प्ट करताय व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये प्रश्न व्यवस्थित असतात, मी तुम्हाला काय करेन माहिती आहे, आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर मी तुम्हाला पुढच्या स्लाईडवर इथे सब्जेक्ट मी एनलिस्ट केले आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन जस्ट तुम्हाला तुमची खात्री येण्यासाठी, म्हणजे मी काय म्हणतो आहे आता बघा आपण लेट्सचे MPSC MESची तयारी करतोय किंवा UPSCची तयारी करतोय, तर आपण तयारी करण्याआधी आपल्याकडे PYQs असतात, आपल्याला माहिती असतं की ओके असे असे आयोग प्रश्न विचारतं, राईट. सो त्यामुळे काय असतं एक आपल्याला कॉन्फिडन्स असतो, आपल्याला माहिती आहे, तो एक आधार असतो, श्युअरिटी असते. पण IBPS एक्झाम देताना तोच आधार आणि ती श्युअरिटी राहत नाही, इकडे तो बेसिस नसतो, कारण आपल्याकडे प्रश्नच अवेलेबल नाहीत. तर मुलांना बरेच वेळेला कन्फ्युजन होतं, बरेच वेळेला अनसर्टनिटी फील करतात. सो ती करू नका, कारण जे प्युअर आपलं जे सिव्हिल इंजिनिअरिंग डोमेन आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल जिओ टेक्निकल आहे, जिओ टेक्निकलमध्ये फर्स्ट युनिट जर तुम्ही घेताय तर त्या फर्स्ट युनिटमध्ये जे काही आपले इंडेक्स प्रॉपर्टीज आहेत, सॉईल क्लासिफिकेशन आहे, ॲटरबर्ग्स लिमिट आहे, किंवा तो जो आपले ए लाईन इक्वेशन आहे, म्हणजे ॲटरबर्ग्सच मला वाटतं तो कर्व आहे. सो ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना या त्याच आहेत ना, टर्मिनॉलॉजीज तीच आहे, त्याचे फॉर्म्युलेस तेच आहेत. सो त्याच्यामध्येच तुम्हाला त्याच बाउंडेड राहून तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि IBPS डेफिनेटली मला TCSपेक्षा IBPSचे टेक्निकलचे प्रश्न आवडतात. येस. सो तुम्हाला मी आहे ना ते आयडिया येण्यासाठी तुम्हाला एक आहे ना सर्टन काही क्वेश्चन्स देईन, आणि ते क्वेश्चन्स रँडम माझ्या थॉटचे माझ्या डोक्यातले नसणार. ते महाट्रान्सकोचे जे आधीचे पेपर आहेत किंवा महाडिस्कॉम असेल, महाजेनको असेल, जे टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रश्न त्यांनी काही विचारलेत ना, ते कुठल्या टॉपिकवर विचारलेत काय, तर ते तुम्हाला मी टॉपिक ते तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला लिहून हँड रिटन तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मी ते पोस्ट करेन. म्हणजे हे फक्त कशासाठी समजून घ्या, त्या टॉपिकवरच प्रश्न करायचे आहेत का, तर नाही, जस्ट टू क्लिअर युअर अनसर्टेनिटी अँड मेक शुअर युअर श्युअरिटी, राईट. सो बघा पहिलं तर आपलं टार्गेट आहे आपल्याला 113-110 पर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं तर आपल्याला 40 प्रश्न आपल्याला करायचेच आहेत, राईट. सो ते 40 पैकी आपण 80
आपल्याला मिळवायचे. त्याच्यामध्ये जर तुम्ही काहीतरी 1-2 चुका करतायत म्हणून मी इकडे 75 कन्सिडर केलेलं, पण तो आपल्याला नंबर वाढवावा लागणार आहे डेफिनेटली. जर तुमचे एफिशियन्स काय ते प्रिसिजन ॲक्युरसी जर तुमची व्यवस्थित राहत नाही आहे तर तुम्हाला 40 ते 42 43 पर्यंत अटेम्प्ट करा, म्हणजे ते थोडेफार जे काही चुका कराल ना ते कव्हर करता येतील आणि 80 मार्क्स आपण स्कोर करू टेक्निकलमध्ये. आउट ऑफ किती 110, टेक्निकलचे 110 आहेत बरोबर. आता मराठी आपली सेकंड प्रायोरिटी असली पाहिजे. मराठी बघा प्रत्येकाचीच असायला पाहिजे असं नाही आहे, पण हे मी तुम्हाला सांगतोय ना, ही माझी चॉईस आहे. सो ज्यांची चॉईस अलाइन करते आहे बेटर आहे, ज्यांचं नाही करत आहे, ज्यांना मराठी नाही वाटत आहे तर त्यांनी कॉन्टला सेकंड प्रायोरिटी ठेवू शकता, पण ते अवघड जाईल. सो मराठीसाठी तुम्ही सेकंड प्रायोरिटी ठेवा, म्हणजे तुमची सेकंड प्रायोरिटी असली पाहिजे. आणि मराठीमध्ये तुम्हाला किती प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत 10 मार्कला. ते 20 प्रश्न आपले ॲक्च्युअलमध्ये 10 ते 15 मिनिटात सोडवून झाले पाहिजेत आणि विथ हायर ॲक्युरेसी, असं तुम्हाला प्रॅक्टिस करायची राईट. म्हणजे आफ्टर टेक्निकल मराठी शुड बी युअर सेकंड प्रायोरिटी अँड आफ्टर अटेम्प्टिंग टेक्निकल देन यू हॅव टू ऑर यू मस्ट गो टुवर्ड्स द रिझनिंग. ओके, आता रिझनिंगमध्ये बघा गेम असा त्यांनी केला आहे. आता बघा तुम्हाला टेक्निकलचे तर तुम्हाला करायला 40-45 मिनटं जाणार, मराठीचे तुम्हाला 10-15 मिनटं म्हणतोय, म्हणजे तुमचा 1 तास तर गेला, राहिला 1 तास 60 मिनिट्स. आता तुमच्याकडे क्वेश्चन्स किती आहेत, समजा लेट्स से आपण टेक्निकल आणि मराठी डन अँड डस्टेड आहे आपलं. आता रिझनिंग आणि कॉन्ट आहे, रिझनिंगचे 40 आणि कॉन्टचे 20, 60 प्रश्न 60 मिनिटामध्ये. हे TCSचं रिझनिंग आणि कॉन्ट नसणार आहे, IBPSचं असणार आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला रिझनिंग 40 पैकी 40 प्रश्न करायचेच नाही आहेत. जर ते 40 पैकी 80 मार्क्स देत असले असते ना तर मी तुम्हाला म्हटलं असतं तुम्ही काही करा, मेहनत करा अक्षरशः आणि ते तुम्ही त्या मार्क्सला जा, ओके अटेम्प्ट करा. पण पॉईंटच नाही आहे 40 प्रश्न अटेम्प्ट करून. मला मिळणार आहेत किती 20 मार्क, नको तुम्हाला 20 मार्क, कारण मी माझं टेक्निकल आणि मराठी तेवढं स्ट्रॉंग केलेलं पाहिजेत आणि म्हणून ती नेसेसिटी आहे तुम्हाला टेक्निकल आणि मराठी स्ट्रॉंग करायचं. सो रिझनिंगसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही व्हिडिओ बघा आपला मा ट्रान्सकोचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक सांगितले आहेत 9-10 टॉपिक्स आहेत. त्या 9-10 टॉपिकमधले सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हेच तुम्हाला जवळजवळ 50% म्हणजे 20 प्रश्न तुम्हाला 40 पैकी तर ह्याच 2 टॉपिकवर विचारणार आहेत राईट. त्याच्यासोबत अजून 2 टॉपिक करा, फॉर एक्झाम्पल सिलॉक्स, डायरेक्शन टेस्ट सिलॉक्स आणि ब्लड रिलेशन करताय, म्हणजे 10 पैकी मी म्हणतो एक 4 टॉपिक व्यवस्थित करा इन्क्लुडिंग सिटिंग अरेंजमेंट अँड पझल. म्हणजे काय होईल, तुमचे इकडे 22-24 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेत ना त्याचे तुम्हाला 11-12 मार्क्स मिळतील, विच इज सफिशियंट. ओके, ते 11-12 मार्क्स. आता ज्यावेळेला कॉन्टकडे येतं, कॉन्टच्या 20 प्रश्नांसाठी तुमच्याकडे 20 टॉपिक्स आहेत, तर 20 टॉपिक करत बसणार का, मूर्खपणा आहे, कारण तुमच्याकडे वेळ पण नाही ना राहणार आहे. सो ते जे काही 4-5 टॉपिक्स इम्पॉर्टंट मी बघा हायलाईट केलेले होते त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये, ते 4-5 टॉपिक्स पिक करा, ते प्रिपेअर करा आणि ते तुम्हाला 50 ते 60% तुम्हाला 20 मार्क्सचे तुम्हाला प्रश्न देत आहेत. म्हणजे किती 10 ते 12 प्रश्न विचारणार आहेत. ते 10 ते 12 जर तुम्ही अटेम्प्ट करता तर तुम्हाला 6 मार्क्स म्हणजे 6-7 मार्क्स तुम्ही तिकडे गेन करू शकता. म्हणजे ते 7 मार्क्स तुमचे इकडे तुमचे 12 आले, म्हणजे हे इथे 20 आले. एक 25 ते 28 तुम्हाला आउट ऑफ 40 मराठी रिझनिंग आणि कॉन्ट मिळून तुम्ही जर स्कोर करताय 25 ते 28 आउट ऑफ 40. ओके, तर खूप चांगलं आहे. आणि सोबत तुमचे ते 80. ओके, म्हणजे 80 आणि हे किती मी म्हटलं 25 किती होतात, 80 100 105च होतात ना. म्हणजे बघा 110 पर्यंत तुम्हाला पोचायचं. मी म्हणतोय काय, हे जे मी नंबर्स दिले आहेत, मी डिस्कस करतोय हे टेंटेटिव्हली आहे सगळं. मी फक्त तुम्हाला अप्रोच देतोय, समजून घ्या मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय राईट. तुम्ही हेच बघू नका की सर 75% सांगतात 113 पर्यंत पोचलेच नाहीत, 105 वरच स्टॉप झालेत किंवा 108 वरच स्टॉप झालेत. बघा ना, मी तुमच्याशी बोलता बोलता 108 पर्यंत तर मी क्रॉस झालोच आहे ना. ठीक आहे, तर तुम्ही आता विचार करा की त्या 110 पर्यंत आपल्याला किंवा 112 113 पर्यंत आपल्याला पोचायला आपल्याला कुठे अजून एफर्ट्स घ्यायचे. येस, 10 प्रश्न मराठीचे 10 मार्क्स सॉरी ते 10 मार्क्स, ह्याचे 12 पकडूया आपण, 12 कॉन्टचे 6च पकडूया, 18 आणि ते 10 28 होतं. आणि इथे जर मी 80 मिळवतो बरोबर तर 108 पर्यंत मी पोचतोय. 108 स्टील सेफ स्कोर आहे. तरीसुद्धा मी म्हणतोय की तुम्ही ज्यावेळेला तुमचं स्वतःचं प्लॅनिंगला बसाल ना त्यावेळेला 110 113 पर्यंत पुश करा स्वतःला राईट. सो महा ट्रान्सको झालं आहे. सिमिलरली सिडकोचं बघा आपलं टार्गेट 80%. तुम्ही म्हणाल की सर इथे तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुम्ही का सिडकोला 80% दिलं, का वाढवलं एम आपलं टार्गेट. इकडे एक गोष्ट तुम्ही विसराल, मी विसरणार नाही, सॅपचे 10 मार्क ॲडिशनली आपल्याला मिळणार नाही आहेत. आपल्याला म्हणजे कोणाला, तुम्हाला मला, ज्या मुलांनी सॅपचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे, ज्यांच्याकडे आता नाही आहे राईट. सो ते 10 मार्क्स हे करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी मला आपलं टार्गेट थोडंसं एक्सीड करावं लागलं, जे की 77% वगैरे करावं लागत होतं, ते मी राऊंड फिगर 80% केलं. ओके, त्याच्यामधून पण कमीच होईल. म्हणजे जे 80% म्हणजे 200 मार्क्सचा पेपर आहे, 160 मार्क आहेत ना, 160 स्टील मी अगेन महा ट्रान्सफरला कसं 113 बोललो आणि 105-8 वर अडकलो, तसं पण इथे 150 पर्यंत मी पोचतोय. ओके, सो बघा आपल्याला इथे काय आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो तुम्हाला टेक्निकलचे 50 ते 50 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे, पण ते तुम्हाला 40 मिनिटात करायचे.
ही एक अट आहे. 40 मिनिटामध्ये तुम्हाला 50 प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि ते सुद्धा अशा ॲक्युरेसीने की तुमचं जो काही एरर आहे ना, जो म्हणजे तुमचे जे प्रश्न चुकणार आहेत ना, ते मी हात जोडतो कृपा करून ते तुम्ही स्वतः टेस्ट सिरीजमध्ये फिगर आउट करा. त्याच्या आधी तसं प्रॅक्टिसची लेवल ठेवा की 5 ते 7 प्रश्नांच्या वर तुमचे चुकायला नको. लेट्स से तुमचे 7 प्रश्न चुकले म्हणजे तुमचे किती बरोबर आले? 43 बरोबर आले. मग 43 × 2 किती होतात? 80 आणि ते 3 3 6 86. सो खाली नंबर बघा 84 लिहिला आहे. 86 करा, 84 राहू दे. ठीक आहे. सो 40 मिनिटामध्ये तर पहिला आपण 84 आपले सिक्युअर केले. ओके. आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर नॉन टेक्निकलमध्ये काय आहे? सिडकोला रिझनिंग आहे आणि मराठी, इंग्लिश आणि करंट अफेअर आहे. ओके. मी तुम्हाला म्हणतोय आफ्टर टेक्निकल इकडे आपल्याला महाट्रान्सफॉर्ममध्ये आफ्टर टेक्निकल तुम्हाला सेकंड प्रायोरिटी मराठी होती, देन रिझनिंगला जायचं आहे. इकडे तुम्हाला काय करायचं? सिडकोला टेक्निकल नंतर तुम्हाला रिझनिंग हातात घ्यायचं आहे आणि इथे 30च्या 30 प्रश्न करायचे, प्रॅक्टिस करायची तशी. आपल्याला महाट्रान्सफरला पण मी तुम्हाला म्हटलं ना 20-25 क्वेश्चन तुम्हाला तिथे करायचे आहेत, जरी 40 विचारले तरी. इकडे 30 विचारले, 30 करा, कारण 30 मार्क ते देत आहेत. ओके. सो ते 30 मधले 27-28 जरी तुम्ही केलेत ना व्यवस्थित, आणि जर तुम्ही व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस आहे ना, तर तुम्ही त्या सर्टन ह्या ज्या 50 मिनिटामध्ये तुम्ही ते करू शकाल. राईट. सो ते इम्पॉर्टंट आहे मला. म्हणजे बघा 50 मिनिट्स तुमच्या रिझनिंगला गेले, 40 मिनिट्स तुमचे टेक्निकलला गेले, 90 मिनिट्स झाले, अर्धा तास राहतो. आता तुम्हाला प्रॅक्टिस अशी करायची आहे ज्यावेळेला सिडकोची एक्झाम डिक्लेअर होईल ना, राईट, आणि ज्यावेळेला आपण आता फुल फ्लेजली सिडकोसाठी आपण आता प्रिपेअर करतोय. ओके. त्यावेळेला आपण काय करणार? आपण प्रॅक्टिस अशी करणार की अर्ध्या तासामध्ये आपले मराठी, इंग्लिश आणि करंट अफेअर नंबर ऑफ क्वेश्चन्स किती पण असू देत, 20, 40 आणि ते 30, 70 आहे. 70 म्हणजे 30 मिनिटामध्ये मी 70 प्रश्न म्हणतोय करायचे. पण ते शक्य आहे कारण ती मराठी आहे, इंग्लिश आहे, तिकडे पॅरेग्राफ येतात, तिकडे काय एरर फाइंडिंग असतं. बेसिकली तुम्हाला वोकॅब तुमचं त्यावेळेसाठी तुम्हाला ते क्लिक होतं किंवा नाही होत. राईट. सो ते तुम्हाला प्रॅक्टिसच अशी करायची. तर तुमचं हे टाईम बरोबर मॅनेज होईल आणि तुम्ही रिझनिंगला पण जस्टिफाय करू शकाल. कारण टेक्निकलसोबत तुम्ही जर रिझनिंगचा चांगला सपोर्ट घेताय ना, तर मग तुम्ही नंतर फायनली शेवटपर्यंत करंट अफेअरमध्ये तुम्हाला किती मिळतं त्याची फरकच पडत नाही. म्हणजे इकडे जर तुम्ही 30 पैकी रिझनिंगचे एकतर तुम्ही जे कराल ते पैकीच्या पैकी तुम्हाला मिळू शकतात. ओके. सो मी इकडे कन्सिडर केले 30, म्हणजे हे समजा लेटचे 80 आणि 30 110 113. ओके. मराठी आणि इंग्लिशमध्ये समजा 5-5 चुकतात तुमचे, तर इकडे 30 होतात, म्हणजे 140 143 पर्यंत मी पोहोचलेलो आहे. आणि मग करंट अफेअरचे तर 30 प्रश्न आहेत. 30 प्रश्नांमध्ये तुम्ही काही न करता जरी गेल्यात ना, आणि निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे, 30च्या 30 जरी अटेम्प्ट केल्यात, एकही प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल माहिती नसताना तरी पण तुमचे 7-9 तरी बरोबर येतीलच. बरोबर. सो ॲप्रोच असा ठेवा, मला हे सांगायचं होतं. हे महाट्रान्सफरसाठीची सब्जेक्टची लिस्ट आहे आणि जो नंबर दिसतो आहे ना, ते ॲक्च्युअलमध्ये 2022च्या एक्झाममध्ये ह्याच्यावर तसे प्रश्न विचारण्यात आले होते. सो तुम्ही एकदा ही लिस्ट करा. कारण महाट्रान्सफरच्या आपल्या लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचार दिलेला की आपल्याला, कारण त्यांनी कसं सिलेबस दिला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला कसे सब्जेक्ट डिसाईड करायचे आहेत प्रिपेरेशनसाठी, लिस्ट बनवायचे ते तुम्हाला सांगितलेलं. आता ॲक्च्युअल तुमच्यासाठी मी हे सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे, तुम्ही हे सब्जेक्ट करा. ह्याचे जे काही सब टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला म्हटलं आहे तसं टेलिग्रामला मी ते पाठवेन, जस्ट टू एन्श्युअर युअर सर्टेनिटी. ओके. सो बघा, सर्वे 6 मार्कला विचारलेला, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सॉन्ग मिळून 7 मार्कला होता, स्टील टॉस मिळून 6 + 1 2 तेवढ्या मार्कला होता. आणि हे बाय द वे हे व्हॅरी करणार आहे, असं नाही आहे की असेच एवढे विचारलेले होते, पण एक आयडिया येईल तुम्हाला. RCC कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट मॅनेजमेंट मिळून 5 प्रश्न, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग इम्पॉर्टंट आहे, जिओटेक इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्हाला सांगतो 60-40च्या रेशोमध्ये 60 काय नॉन स्ट्रक्चरल सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे 60 वेटेज असेल नॉन स्ट्रक्चरल सब्जेक्ट, 60 to 62%. ओके. आणि राहिलेलं ते स्ट्रक्चरल सब्जेक्ट्स, मग त्याच्यामध्ये आपलं सॉम असेल, RCC येईल त्याच्यात. हायड्रॉलिक्स इरिगेशन्स पण इथे विचारतात. मी लास्टच्या आपल्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये मी तेवढं एम्फॅसिस केलं नव्हतं, बट स्टील तुम्हाला हायड्रॉलिक्स करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना ते पंप वगैरे करायला, हायड्रॉलिक मशीन्स वगैरे करायला जाऊ नका. बेसिक आपलं OCF, फ्लुइड डायनॅमिक्स, फ्लुइड स्टॅटिक, बेसिक प्रॉपर्टीज माहिती असल्या, तो आपला जो ह्याचा कर्व आहे ना, कसं तो न्यूटनियन फ्लुइड, बिंग अँड प्लास्टिक अँड ऑल, तो व्यवस्थित करा. येस. त्याबद्दल मी तुम्हाला त्या टेलिग्रामला पाठवेन सब टॉपिक्स. ENC म्हणजे एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, ह्याच्यामध्ये टेंडर मॅनेजमेंट, टेंडर कॉन्ट्रॅक्ट पण इन्क्लूड आलं. ओके. देन BCM म्हणजे बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स आहे. देन हायवे येतो. ओके. सो हे सब्जेक्ट्स आहेत. हां, बाय द वे बघा, ही मला अनाऊन्समेंट करायची होती म्हणा, किंवा तुमच्यासोबत ग्रेट न्यूज शेअर करायची आहे. इथून पुढे मला तुम्ही IITians आपली अकॅडमी जी आहे पुंडलिक अडसू सरांची, त्या अकॅडमीसोबत मी जॉईन झालेलो आहे. सो इथून पुढे आपल्या ह्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि आपल्याला तुमच्यासाठी जे काही काम करायचं आहे मला त्या अकॅडमी थ्रू मी पुंडलिक सरांसोबत करत जाणार. येस. सो ही माझ्याकडून तुमच्यासाठीची एक न्यूज होती जी की ग्रेट आहे. राईट. सो जास्त तुमचा वेळ घेत नाही, व्यवस्थित स्टडी करा, ॲप्रोच राईट ठेवा. येस. सो चला, झालं माझं झालं. ओके. सो हॅव अ गुड डे. जय हिंद.